विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, DMR अंतर्गत जे आहे तब्बल 1107 पदांच्या सरळ सेवा पदभरतीची जाहिरात जे की प्रसिद्ध केलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक पदनी आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती मिळवलेली आहे. तर मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी जे आहे जे की वैद्यकीय अधीक्षक जे काही आपलं पद आहे, जे काही सोशल सुपरिटेंडंटचं, त्यावर संदर्भात जे आहे अनेक सारे कमेंट्स करत होते, अनेक सारे प्रश्न होते मुलांच्या मनामध्ये की सर नेमकं यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणारी असेल, वेतन श्रेणी यावरचे अनेक सारे प्रश्न होते जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच यासाठी लागणारं जे एकमेव स्टडी मटेरियल आहे जे की तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी परिपूर्ण असणार असेल, ते तुम्हाला कुठून कसे मिळवायचं आहे या संदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर मित्रांनो, याचे जे अर्ज आहेत ते ऑलरेडी सुरू झालेले आहेत 19 तारखेपासून, तर 9 जुलै याची अंतिम तारीख आहे. तर आता आपण पाहू की नेमकं जागा किती आहेत आणि पे लेवल काय असणार असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय हे जे पद आहे आपलं, यासाठी तब्बल 135 जागा आहेत आणि जे काही पे लेवल तुम्हाला असणार आहे ते 38,700 पासून ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पे लेवल मिळणार आहे, जे की S14चं हे पे लेवल आहे, जे की खूप छान पे लेवल आहे. जे काही जागा देखील यावेळेस त्यांनी भरपूर वाढवून तुम्हाला दिलेल्या आहेत. तर आता यासाठी लागणारी जी शैक्षणिक अर्हता आहे ती नेमकं काय आहे ती आता आपण पाहून घेऊ. तर शैक्षणिक अर्हतेमध्ये जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी तर या ठिकाणी म्हटलेलं आहे फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर यामध्ये तुमचं जे आहे फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन्स MSW होणे आवश्यक आहे. तर ज्यांचं कोणाचं MSW झालेलं आहे ते या ठिकाणी पात्र असणारे आहेत. आणि काय म्हटलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम ओपन और डिस्टन्स युनिव्हर्सिटी, म्हणजे की तुमचं रेग्युलरमध्ये झालं असेल किंवा डिस्टन्समध्ये, समजा तुमचं एखाद्या YCM कॉलेजमधून जरी तुमचा हा कोर्स झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी फुलफिल असणारे आहात, म्हणजे की तुम्ही या ठिकाणी पात्र राहणारे आहेत. त्यामध्ये कसलाही डाऊट नाही आहे. तुमचं MSW रेग्युलर कॉलेजमधून झालं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुमचं डिस्टन्समधून झालं असेल तरी या ठिकाणी काही अडचण नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त तुमचं MSWचा जो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे तो मात्र या ठिकाणी कंप्लीट होणं इम्पॉर्टंट आहे या पदासाठी. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवून घ्या. आणि जे काही अनेक विद्यार्थी जे की कमेंट्स करत होते सर मी सध्याला परसुरिंग आहे, फॉर्म भरू शकतो का, किंवा कंप्लीट झालं नाही, माझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे आलं नाही, तर असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. फक्त या ठिकाणी तेच विद्यार्थी अर्ज करू शकतात ज्यांच्याकडे संपूर्ण काही कंप्लीट झालेला कोर्स असणार असेल आणि जे वयाच्या पात्रतेमध्ये बसणारे असतील त्यांनाच या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. इतर कोणत्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी अर्ज जो आहे तो करता येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या आणि पे लेवल तुम्हाला काय मिळणार आहे. तर आता आपण पाहूया पुढे अभ्यासक्रम. तर अभ्यासक्रम मध्ये पाहता वेळेस आपल्याला प्रत्येक टॉपिक निहाय जे काही TCS पॅटर्नचा जो टॉपिक आहे तो आपण संपूर्ण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर मित्रांनो, अभ्यासक्रम पाहता वेळेस आपल्याला टेक्निकल आणि दोन्ही नॉन टेक्निकल असे दोन्ही आपला जे पार्ट आहे ते पाहावे लागणारे असतील, ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल जो आहे थोडक्यामध्ये 40 प्रश्न 80 गुणासाठी विचारले जाणारे आहेत, तर नॉन टेक्निकलमध्ये 60 प्रश्न 120 गुणासाठी विचारले जाणार आहेत. असे एकूण मिळून जे आहे तुम्हाला 200 मार्काचा पेपर असणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणारे असतील. तर मित्रांनो, जो आपला क्रॅश कोर्स आहे या पदासाठीचा स्पेशली, ज्यामध्ये आपण तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आणि हा संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणताही कोर्स खरेदी करण्याची गरज पडणार नसेल, किंवा तुम्हाला कोणतेही महागडे बुक्स घेण्याची किंवा कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. तर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला, ज्याची प्राइस आपण सध्यास्थितीमध्ये फक्त 500 रुपये ठेवलेली आहे, जी की ऑफर प्राइस आहे. ही ऑफर प्राइसमध्ये तुम्ही जर या ठिकाणी हे संपूर्ण काय आपलं ई-बुक स्टडी मटेरियल जर घेतला तर मित्रांनो 100% तुम्ही या पदाला गवसणी केला तसं समजून घ्या. कारण का या ठिकाणी जो यांचा अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण आपण यामध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या अभ्यासक्रम नेमका काय आहे. तर यामध्ये पहिला सेक्शन आहे इंग्लिश ग्रामरचा, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ग्रामरमध्ये काय तर सिनोनियम, अँटोनियम, त्यानंतर स्पेलिंग, पंचक्षण आणि टेन्स हे विचारलं जाईल. त्यानंतर व्हॅकॅब्युलरीमध्ये यूज ऑफ इडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग एक्सप्रेशन्स हे विचारलं जाईल.
फिल इन द ब्लँक सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर हे संपूर्ण काही यामध्ये येईल. त्यानंतर मराठीमध्ये पाहून घ्या, ज्यामध्ये म्हटलं आहे मराठी व्याकरणामध्ये व्याकरण, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्याचा प्रचार इत्यादी व त्यासोबत वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसामग्री इत्यादी म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक योग्य जोड्या लावा हे संपूर्ण काही विचारलं जाणारं असेल. त्यानंतर सेक्शन 3 जो आहे आपला जनरल नॉलेजचा, त्यामध्ये करंट अफेअर्स, इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि 2015, त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक हे संपूर्ण येईल असं म्हटलं आहे. तर हे संपूर्ण काही आपण क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे, जे की तुम्हाला कुठेही इतरत्र वाचण्याची अजिबात गरज पडणारी नसेल. त्यानंतर पाहून घ्या जो काही टेक्निकलचा आणि मॅथचा अभ्यासक्रम आहे तो. तर यामध्ये सेक्शन नेम लॉजिकली ॲबिलिटी, म्हणजे जो मॅथ आपण रिझनिंगचा सेक्शन म्हणतो त्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्यानंतर बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक, नंबरिक, अल्जेब्रा, जॉमेट्री, त्यानंतर जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल सायन्स यावर देखील तुम्हाला प्रश्न थोडक्यात विचारले जाणारे असतील या टॉपिकमध्ये. त्यानंतर टेक्निकलचा अभ्यासक्रम पाहून घ्या. तर टेक्निकलमध्ये तुम्हाला आता प्रश्न असा पडला असेल की नेमकं इंग्लिश येईल का मराठी येईल, तर त्या ठिकाणी इंग्लिश पण येणार असेल आणि मराठी पण येणार असेल, त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी तुम्ही पेपर देऊ शकता. आणि आपल्याकडे जो टेक्निकल उपलब्ध आहे तो इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये, असं दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये फक्त इंग्लिश आहे, परंतु तुम्हाला लवकरच आपण मराठी देखील उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे दोन्ही लँग्वेजमधलं टेक्निकल उपलब्ध आहे, जे की मार्केटमध्ये किंवा कोणत्याही कोर्समध्ये तुम्हाला ते कुठेही उपलब्ध होणार नाही. आणि एवढ्या ऑफरिंग प्राईसमध्ये तर हे अजिबात होणार नसेल, जे की आपण सध्याची 500 रुपये फक्त ऑफरिंग प्राईस ठेवलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक आहे, लगेचच्या लगेच क्लिक करून त्या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी पाहून घ्या टेक्निकलमध्ये काय म्हटलं आहे की सब्जेक्ट टू रिलेटेडमध्ये हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क, त्यानंतर सोशल सायन्स कॉन्सेप्ट फॉर सोशल वर्क, कम्युनिटी वर्क, त्यानंतर सोशल केस वर्क, त्यानंतर कम्युनिटी वर्क परत या ठिकाणी आलेला आहे, जो की रिपीट झालेला टॉपिक आहे. त्यानंतर सोशल वर्क रिसर्च, सोशल ॲक्शन अँड सोशल, त्यानंतर फील्ड वर्क, कॉन्करंट, हा जो आहे एवढे टॉपिक जे आहे थोडक्यामध्ये हे त्यांनी टेक्निकलमध्ये तुम्हाला विचारलं जाणारे आहे. तर आपले जे ईबुक आहेत, जे काय आपलं टेक्निकलचा MCQ क्वेश्चन बँक आहे, त्यामध्ये आपण या संदर्भात थोडक्यात तुम्हाला कॉन्सेप्ट देखील आपण सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रत्येकी MCQ प्रॅक्टिससाठी संपूर्ण भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे, जे की मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला मिळणार नाही आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला मिळवायचं आहे, लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काही क्रॅश कोर्स मागून घ्या. आणि तुम्हाला या पदासंदर्भात अजून काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून काही माहिती हवा असेल, तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता, किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून तुम्ही आम्हाला पर्सनली विचारू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.